मनातली इच्छा बाप्पाच्या कानात सांगितली आणि आम्ही विसर्जनाची तयारी सुरू केली. ताटातील निर्माल्य आम्ही एका पिशवीमध्ये जमा केलं आणि आम्ही सगळे निघालो विसर्जनाला. ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणेच आमच्या गावामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य व्यवस्थापन मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 5 दिवस बाप्पाच्या पूजेदरम्यान जमा होणारी फुलपत्री नदीमध्ये न फेकता येथील श्री सदस्य ती जमा करतात आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जातं, जे खत वृक्ष लागवडी दरम्यान वापरण्यात येतं. मग मी सुद्धा आणलेली निर्माल्याची पिशवी येथील श्री सदस्यांकडे जमा केली. आमच्या येथील प्रत्येकानेच आपापलं निर्माल्य, हार, फुलं जे काही होतं ते येथील श्री सदस्यांकडे जमा केलं. सुका कचरा वेगळा आणि निर्माल्य वेगळं असं इथे वर्गीकरण करण्यात आलं होतं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही बाप्पाची छानपैकी आरती केली, बाप्पाचं विसर्जन केलं आणि ह्या वर्षी देखील विसर्जनानंतरही आमची नदी प्रदूषणविरहित छान दिसत होती.